नमस्कार सगळ्यांना. आपल्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपलं 100 डेचं चॅलेंज चालू झालेलं आहे सध्या. मग त्याचं परत रोज एक ब्लॉग टाकायचं हे ठरलेलंच आहे. मग बाजारात वगैरे गेले होते काल. भाजीपाला वगैरे नव्हता. मग घेऊन आले भाजीपाला वगैरे. सकाळची सुरुवात झाली, देवपूजा वगैरे करून घेतली. आता म्हणलं लागावं स्वयंपाकाला. आज मेथीची भाजी करायची होती. मग थोडीशी मुगाची डाळ वगैरे घेतली. म्हणलं थोडा वेळ पाण्यात भिजू घालावं. तोपर्यंत मग दूध वगैरे काढून घेतलं फ्रीजमधलं. दुधावरची साय वगैरे घ्यावं म्हणलं काढून आणि दूध ठेवावं तापायला. दूध तापेपर्यंत मग भाजीची पण तयारी करायची होती. पीठ वगैरे मळून ठेवलं होतं. मग दुधावरची साय हे काढून घेतली. भाजीची तयारी म्हणलं आता मेथीची भाजी थोडीशीच होईल. म्हणलं थोडीशी फ्लावर पण बनवावं. आणि आजपासनं ते जे आचारी आहे हॉटेलवर त्याच्यासाठी डब्बा पण द्यायचा होता. आणि आचार्याचं जेवण आपल्याकडंच असतात म्हणे. माहीत नव्हतं आम्हाला. मग रियांशिकाचे पप्पा बोलले की आजपासून माझा पण आणि त्याचा पण डब्बा देत जा म्हणून. मी म्हणलं चालतंय. आणि कसं आपल्याला थोडी ना माहीत असते की नवीन असं आपण आपण काय पहिले केलेलं नाही, काही नाही. आणि मग ते बोलला की काल त्याला बाहेर खाऊ घातलं त्यांनी. मग परत आज मला म्हणले दे. रियांशिकाचे पप्पा बोलले मी काय जेवण वगैरे करणार नाही, माझा पण टिफिनच दे. मग मी म्हणलं मग फ्लावर कट करून घ्यावा. चहा पण झाला होता. फ्लावर कट करून थोडे वेळ पाण्यात उकळून वगैरे घ्यावं म्हणलं. त्यात किडे वगैरे असतात म्हणून थोडंसं कट करून घेतली पहिले. रियांशिकाच्या पप्पांनी मी चहा घेतला. रियांशिकाची लुडबुड लुडबुड चालूच असते. तिला काही नाही काही नाही. आता काल रांगोळी काढली होती मी, तर तिला तेच नाद लागला होता की मला पण रांगोळीच काढायची म्हणून. मग तिला म्हणलं तू बस खेळत तोपर्यंत, मग मी काम सगळं आवरून घेते. आता सुट्ट्या आहेत तोपर्यंत टेन्शन नाही. कांदा वगैरे घेतला कट करून. भाजीची तयारी करायची होती. म्हणलं पहिले फ्लावर बनवून घ्यावं, नंतर मेथीची भाजी बनवावं. मेथीची भाजी काल रात्री आल्याच्या नंतर मी निसून ठेवली होती. म्हणलं सकाळी सकाळी नाही होणार, वेळ लागतो मेथीची भाजी निसायला वगैरे. आणि सकाळी सगळाच राडा काढत बसायचं म्हणजे मग होत नाही सगळी कामं. म्हणून म्हणलं मग रात्रीच निसून ठेवा. भाजीपाला वगैरे नीट केला होता, पण फ्रीज वगैरे साफ करायचं राहिलं होतं. मग म्हणलं आता घरातलं आपले हे स्वयंपाक वगैरे करून झाल्याच्या नंतर मग आज फ्रीज पण साफ करायचं होतं मला. गॅस वगैरे काल क्लीन केला होता रात्री. मग रियांशिकाच्या पप्पाला पाणी ठेवलं. फ्लावर वगैरे घेतली कट करून. म्हणलं आता भाजीला फोडणी द्यावा. रियांशिका बसली होती, खेळत होती हॉलमध्ये जाऊन. मग काय आता असं आपलं डेली रुटीन चालू झालं होतं. तुम्हाला कसे वाटतात व्हिडिओ माझे? आवडत असतील तर नक्की लाईक करत जावा. कसं आहे, कमेंट वगैरे कोणी केली तर थोडं बरं वाटतं की चला आपण काहीतरी छान व्हिडिओ बनवत आहोत म्हणून. आणि पहिल्यापेक्षा आता माझे व्हिडिओचे व्ह्यूज पहिल्यापेक्षा थोडे जास्त वाढले आहेत. टायमिंग चेंज केलेला आहे व्हिडिओ टाकायचा. म्हणलं सगळं ट्राय करून बघावं. कधी पहिलं मी बरोबर दुपारी 2 वाजता व्हिडिओ टाकायची. आता टायमिंग चेंज केला आहे. आणि टायमिंग चेंज म्हणजे मी मुद्दामून नाही केलेलं. एक दिवस ज्या दिवशी मी अप्पे बनवले होते त्या दिवशी मला खूप उशीर झाला होता कामाला. घर वगैरे त्या दिवशी आवरलं होतं मी. आणि मग त्या दिवशी एडिटिंग वगैरे करायला आणि हे करायलाच उशीर झाला. मग व्हिडिओ त्या दिवशी लेटच अपलोड केला. पण त्या दिवशीपासून मग चांगला रिस्पॉन्स आहे. सगळ्याच व्हिडिओवर व्ह्यू छान येत आहेत. म्हणून मग मी म्हणलं टायमिंग चेंज केलेलं आहे. असं असतं म्हणतात, पण मी आता 2 महिने झाले व्हिडिओ टाकत आहे. 2 महिने म्हणजे मी दुपारचाच टाकायची. 1:30 वाजता किंवा 2 वाजता माझं जसं आवरून होईल तसं. मी म्हणलं होतं 2 वाजताच टाकायचा. पण असं काही नसतं. ते जायचं तेव्हाच जातो व्हिडिओ. असं व्हायरल आपण हो म्हणल्यानं होत नसतं. म्हणून मग मी म्हणलं आता आपण टायमिंग चेंज करून बघावं. जर झालं सक्सेस तर चांगलंच आहे. पण थोडंफार सक्सेसमध्ये आहेच म्हणायचं. कारण पहिल्यापेक्षा डबल टिबल व्ह्यू वाढले आहेत. तुम्ही तुम्ही पण जर नवीन क्रिएटर असताल, नवीन व्हिडिओ यूट्यूबवर जर बनवत असताल, तर ज्या टायमाला तुम्ही रोज अपलोड करता त्याच्यापेक्षा थोडा वेगळा टायमिंग चेंज करून बघा. तुम्हाला पण त्याचं काहीतरी फायदा होईलच. मला तर झालेला आहे. तुम्ही पण कधी ट्राय करून बघा. शॉर्ट व्हिडिओचं तसं काही नसतं. चलायचा एखादा व्हिडिओ रात्री पण टाकलेला चालतो, नाही चलायचा तर तो सकाळी पण नाही चलत. असं म्हणतात सकाळी सकाळी व्हिडिओ टाकला तर तो शॉर्ट व्हिडिओ व्हायरल होतो, पण असं काही नसतं. मी जर सकाळी सगळं काम सोडून जर व्हिडिओ टाकायला बसले, व्हिडिओ जरी अपलोड झाला तर सकाळच्या व्हिडिओला जास्त व्ह्यू येत नाही. त्याच्यामुळं मग मी ते आता टाळतच आहे सध्या तरी. आपलं घरातलं सगळं काम करून घेते. नंतर मग मला जसा वेळ भेटतो तसा व्हिडिओ टाकत असते. आणि सध्या शॉर्ट व्हिडिओवर जास्त नाही काम करत आहे. लाँग व्हिडिओवरच काम करत आहे मी. कारण लाँग व्हिडिओला छान रिस्पॉन्स पण भेटत आहे. आणि लाँग व्हिडिओचे पण फायदे असतात. शॉर्ट व्हिडिओचे पण असतात, पण ते व्ह्यूजवर असतात फक्त. लाँग व्हिडिओचं टायमिंग वगैरे ॲड होतं आपल्या मॉनिटायझेशनसाठी.
आणि 4,000 तास कंप्लीट करायचे म्हणजे सोपं नाही आहे. खूप त्याला मेहनत घ्यावी लागणार आहे. घेत आहोत आपण. प्रयत्न करायला काही नाही. प्रयत्न केले पण पाहिजेत आणि प्रयत्न केल्याशिवाय कोणतीच गोष्ट भेटत नसते. हे मला आता चांगलंच कळून चुकलेलं आहे. म्हणून मग मी म्हणले आता लाँग व्हिडिओवरच जास्त काम करणार. जोपर्यंत आता आपलं चॅलेंज कंप्लीट होत नाही तोपर्यंत लाँग व्हिडिओ बनवायचे. आणि असं पण ठरवलेलंच आहे शॉर्ट व्हिडिओ पण टाकायचे. असं नाही की शॉर्ट व्हिडिओ नाही टाकणार. मिनी ब्लॉग वगैरेच्या भानगडीत नाही पडत सध्या तरी. सध्या आपलं जे आहे रुटीन तेच फॉलो करावा. सगळंच करायचं म्हणल्यानं होत नाही, पण प्रयत्न करायला हरकत नाही. एकाच गोष्टीला धरून नाही चालत. सगळंच करायचं. काय माहिती कधी कोणत्या गोष्टीतून आपल्याला सक्सेस भेटेल सांगता येत नाही. म्हणून मी म्हणलं आता लाँग पण व्हिडिओ बनवायचे, शॉर्ट पण व्हिडिओ बनवायचे. आता कालचा भाजीपाला वगैरे आणलेला होता. आता म्हणलं फ्रीज वगैरे क्लीन, जास्त काही घाण झालेलं नव्हतं फ्रीज. तरी पण मी म्हणलं आता सगळंच क्लीन करून घ्यावं, कारण फ्रीजमध्ये काहीच राहिलेलं नव्हता भाजीपाला वगैरे. फक्त थोडेफार टोमॅटो वगैरे होते आणि हिरवी मिरची होती. मग काल सगळा भाजीपाला वगैरे घेऊन आले. म्हणलं आता सगळं एकदा क्लीन झाले की एकदा क्लीन करून ठेवलं की काही नाही, फक्त माझाच हात लागतो फ्रीजला. रियांशिकाचं फक्त आईस्क्रीम वगैरे असली तरच ती हात लावते. आणि हे एकच हात वापरायला असल्यावर मग जास्त घाण होत नाही. आणि घरात भरपूर लोक असल्यावर मग घाण होतं. हे मी कवर मागवलं होतं ऑनलाईन. स्वस्तात भेटलं होतं. मग मी म्हणलं चला आपला काहीतरी उपयोग होईल आणि कवर वगैरे लावल्यावर फ्रीज पण जरा बरं दिसतं. मी असंच कपडा टाकून ठेवलेला होता त्याच्यावर आणि ते थोडं फोल्ड होत होते, कारण ते पॅक करून आलेले होते पार्सलमध्ये. मग ते सगळं भाजीपाला वगैरे ठेवून घेतला. फ्रुट्स वगैरे आणले होते. पण मी म्हणलं पहिले भाजीपाला वगैरे ठेवून द्यावं, फ्रुट्स साईडला ठेवते, कारण रियांशिकाला मग कधी पण खायचं असलं की मग परत मलाच उठून द्यावं लागतं. सारखं सगळं व्यवस्थित ठेवून दिलं की मग तिला पाहिजे असेल तर तसं तिनं काढून घेते. हे असं आपलं फ्रीज रेडी होतं. सगळं जिथल्या तिथं वस्तू ठेवल्या होत्या. फ्रीजमध्ये काही मी जास्त ठेवत नाही. आपलं जे डेली लागतं तेच असतं. आणि मग सगळं आवरून झालं. म्हणलं आता मॉप मारायचा राहिला होता. परत लक्षात आलं की त्याच्यावर ते हात म्हणजे हँडलसाठी दिलेलं होतं, पण माझ्या फ्रीजला हँडल नाही आहे. मग मी एक जुगाड केला होता. आपला जो डबल टेप असतो तो चिटकून घेतला आणि त्याच्यावर ते लावून टाकलं, म्हणजे आपला तेलकट वगैरे हात जरी असला तरी फ्रीज घाण नाही होणार. असे काही ना काही जुगाड करावे लागतात. आपल्याला काय घरी बसून काही ना काही आयडिया सुचतात, मग त्या करायच्या आपण. आणि मग मॉप वगैरे घेतला मारून. सगळं घरातलं काम आवरलेलं होतं. फक्त आता झाडांना पाणी घालायचं राहिलं होतं. म्हणलं आता हे सगळं काम आवरून घ्यावा, झाडांना पाणी वगैरे घालावं. सगळी देवपूजा वगैरे पण झालेली होती सकाळीच आज. झाडाला पाणी घालून घेतलं. रियांशिकाला भूक लागली होती. मग तिला म्हणलं थांब थोडंसं, आता एवढं झाडाचं वगैरे पाणी घालून झालं की मग आपण दोघीजणी जेवू. आम्हाला बाहेर पण जायचं होतं. मग मी म्हणलं आता जेवण वगैरे करावं. तर असं होतं आजचं आपलं डेली रुटीन. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.